प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी नाश्त्यासाठी बनवलेले आहे उडीद डाळीचे आप्पे। याआधी आपण मिसळ डाळीचे आप्पे कसे बनवायचे तसेच रवा आप्पे पाहिलेले आहे। तर आता पावसाळा आहे आणि वातावरण बदललं की तसं आपल्या खाण्यातही थोडासा बदल होत असतं। तर म्हटलं त्याला पौष्टिक असे आज आपण बनवूया उडीद डाळीचे आप्पे। मस्त वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार। तर पाहू शकता ही घेतलेली आहे उडदाची डाळ। आता ही आहे सफेद उडदाची डाळ। आता आपल्याला काय करायचं आहे, आप्पे बनवण्यासाठी हिला भिजत घालावे लागेल। तर मी काय केलेलं आहे, 1.5 वाटी घेतलेला आहे। 3 माणसांसाठी 1.5 वाटी परफेक्ट प्रमाण आहे। तर आता अगोदर आपण काय करूया, डाळ आहे ना धुवून घेऊया 1-2-3 पाण्याने। जेवढी तुम्ही डाळ स्वच्छ धुवून घेशाल ना तेवढा तिचा म्हणजे आप्पे केल्यानंतर ना खाताना तिचा वास पण येत नाही, काही नाही। कारण तिला आणि थोडीशी अशी वरची पावडर पण असते सफेद, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अगोदर आपण ही डाळ धुवून घेऊया। तर हे बघा मी डाळ धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया 2 ग्लास पाणी आणि कमीत कमी 3 ते 4 तास डाळ भिजत ठेवायची आहे। छान अशी डाळ भिजली की आप्पे पण छान टमटमीत फुगतात। आणि हे जे पाणी आहे हे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे। तर चला आता मी हे कमीत कमी 4 तास भिजत ठेवते। तर पाहू शकता आता मी 4 तास डाळ भिजत ठेवली होती। तसं म्हटलं गेलं तर 2 ते 3 तासात भिजते, पण 4 तास ठेवले की आप्पे छान फुगतात। आणि स्वच्छ एकदा धुवून घेतलेले आहे पुन्हा एकदा। आणि इकडे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे आप्पेसाठी मी बारीक चिरून घेतलेलं। तर आता आपल्याला ही डाळ जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण घेऊया मिक्सरचं भांडं आणि आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण। तर मी 5 ते 6 लसूण पाकळ्या सोलून घेतलं आणि हिरव्या मिरच्या आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे। आता त्याच्यातच आपण काय करायचं आहे, भिजवलेली ही उडदाची डाळ टाकायची आहे थोडी थोडी आणि हे बारीक करून घ्यायचं आहे। कारण हिरवी मिरची आणि लसूण यातच बारीक केला की छान त्याचा वास जो आहे तो डाळी पिठाला बसतो, म्हणून हिरवी मिरची आणि लसूण असं बारीक करूनच घ्यायचं। आता डाळ ही बारीक करून घेतलेली आहे आपण। तर आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर का मस्त बारीक करून घेते, जास्त बारीकही नाही करायचं, थोडंसं असं रवेदार जरी ठेवलं तरीही चालतं। आणि ही डाळ जी आहे ती उडदाची चिवट असते, त्यामुळे थोडंसं 1 चमचाभर पाणी टाका बारीक करताना, म्हणजे पटकनी बारीक होते। तर हे बघा आता मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने आता आपण काय करूया, उरलेली डाळसुद्धा बारीक करून घेऊया। तर हे बघा आता सगळी डाळ आपली जी आहे ना बारीक करून घेतलेली आहे आपण। ते एका मोठ्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे। तर श्रीचीमध्ये लुडबुड चालू आहे। तर सगळं बघा डाळ बारीक करून झालेली आहे। आता एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। आता हे जे आहे ते काळं मीठ आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला असं गुलाबी कलरसारखं दिसत असेल। आणि थोडंसं टाकूया सोडा, म्हणजे आपले आप्पे जे आहे छान टुमटुमीत फुगतात। आता सगळं टाकून झालेलं आहे। आता फक्त हे मिक्स करायचं आहे आणि म्हणजे आपलं तयार। आता हे मिक्स केल्यानंतर याला भिजत ठेवायची गरज नाही, काही नाही, कारण ऑलरेडी आपण 4 तास भिजवून घेतली होती। आता हे पीठ पण तयार आहे, म्हणजे बॅटर तयार आहे। तर चला आता आप्पेसुद्धा आपण बनवून घेऊया। अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचे। तर चला बघा अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे। जास्त पातळ नाही हवं, असं दाटसर हवं, म्हणजे आप्पे व्यवस्थित होतात। आता पॅन जो आहे तो अगोदर तापवून घ्यायचा, जास्त हाईट पण नाही करायचा, मीडियम तापवून घ्यायचा आणि मग गॅस स्लो करायचा। तर थोडंसं आपण तेल टाकूया, तुम्हाला वाटलं तुम्ही बटरसुद्धा इथे वापरू शकता, तर मी तेलच वापरलेलं आहे। तर चला आता आपण थोडं थोडं बॅटर टाकून घेऊया आप्पे पात्रामध्ये। आता सगळ्यात मध्ये काय करायचं, सगळ्यात शेवटी टाकायचं, कारण गॅसचा फ्लेम आहे ना तो मध्येच लागतो, त्यामुळे पटकन होतं, त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण मध्ये टाकणार आहे। तर अगोदर आपण बाजूच्या याच्यामध्ये टाकून घेऊया, मस्त भरून टाकायचे आणि एकदम छान फुगतात आणि एकदम पौष्टिक आहे। कारण वातावरण थंड झालं की आपल्या खाण्यात सुद्धा थोडासा फरक होतो। आणि ही उडदाची डाळ खूप पौष्टिक आहे, म्हणजे जर कमरेचा वगैरे त्रास असेल किंवा हाडं मजबूत करण्यासाठी ह्या डाळीचे लाडू बनवले जातात, किंवा कोणी ही डाळ भिजवून सुद्धा खातात। आज आपण पौष्टिक असे आप्पे बनवलेले आहेत। तर झाकण ठेवू 1-5 मिनिटासाठी। तर चला हे बघा पाहू शकता किती मस्त टुमटुमीत फुगलेले आहे आणि छान होतात, वरून क्रिस्पी आणि आतून मस्त असे जाळीदार होतात। आणि असं वाटत पण नाही खाताना की हे जे आप्पे आहेत ते आपण उडीद डाळीचे बनवलेले आहे। तर चला असे जे झालेले आहेत ना ते असे पलटी करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडने जे आहे छान क्रिस्पी भाजून घेऊया आपण। तर असे पलटी करूया एक एक करून। याआधी आपण मिसळ डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते सुद्धा पाहिले आहे आणि रवा आप्पे सुद्धा पाहिलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, नक्की पहा। तर हे बघा आता हे पलटी करून घेतलेले आहेत सगळे। आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे, थोडंसं तेल टाकायचे आणि असेच आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे आप्पे पात्रामध्ये, झाकण न ठेवता, म्हणजे मस्त क्रिस्पी होतील। मध्ये मध्ये आपल्याला असे आलटी-पलटी करून घ्यायचे, कारण मधले काय होतं पटकन होतात। बाजूचे आपण मध्ये घेऊया आणि मधले बाजूला काढून घेऊया असे साईडला। आणि कलरही पहा किती छान आलेला आहे।
हे बघा मस्त आता हे अशीच होऊन देऊया. तुम्हाला सुद्धा असे आप्पे खायला आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. तर चला हे बघा पाहू शकता आता आपले आप्पे जे आहे ना छान झालेले आहेत, मस्त वरून क्रिस्पी झालेले आहेत. असे लालसर झाले की समजायचे की झालेले आहेत. आता जे आप्पे झालेले आहेत ना ते आप्पे आता आपण काढून घेऊया, म्हणजे खाण्यासाठी तयार आहे. मस्त दिसतंय आणि नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. संडेच्या दिवशी एकदा नक्की ट्राय करा, खायला पण ते छान लागतात मस्त एकदम. तर चला आता याच्यात पुन्हा आता आपण टाकूयात तेल आणि आता पुन्हा आपण आप्पे करून घेऊ. आणि शक्यतो तुम्हाला सांगते की गरम गरम बनवून एकदम छान लागतात, करून ठेवण्यापेक्षा मस्त असे गरम गरम झाले की गरमागरम असले की खायला अजून छान लागतात. आता हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबरसोबत. तर मी आज केलेलं आहे सांबर. थोडंसं तेल टाकून झाकून ठेवूया. तर हे बघा आता आपण जे बनवलेले होते हे आप्पे इकडे तयार आहे. मी थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे, कारण स्त्रीला टोमॅटो सॉससोबत खायला आवडतं आणि सांबरही लागतं. आता हे बनवलं होतं मी सांबर. तर हे बघा आता दुसरेसुद्धा मी असेच बनवून घेतलेले आहेत मस्त असे. आणि काही बनवायचे सुद्धा बाकी आहेत. याच्यासोबत खाण्यासाठी मी बनवलेले आहे सांबर. तर चला आता जे झालेले आहे ते तुम्हाला मी दाखवते. एकदम मस्त मऊलुसलुशीत झालेले आहे आणि आतूनही बघा छान असे जाळीदार, म्हणजे खायलाही छान लागतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नारळाची चटणी बनवून खाऊ शकता. नारळाची चटणी कशी बनवायची ओल्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर चला मस्त असे आपले हे उडदाच्या डाळीचे आप्पे तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडतं तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.